नमस्कार रसिक श्रोतेहो. परवापासून पावसाची संततधार सुरू आहे. असा बेभान होऊन कोसळणारा पाऊस काहींना सुखाची झोप देत असतो, तर काहींना सुगीची स्वप्न दाखवत असतो. पण त्याच वेळी रस्त्यावर बिऱ्हाडं असणाऱ्या किंवा किरकोळ सामान विकणाऱ्या लोकांच्या डोळ्यांची झोप नक्कीच उडवत असतो. ज्या रात्रींमध्ये आपण सुखाने झोप घेत असतो ना, त्याच रात्रींमध्ये ही रस्त्यावरची मंडळी कुठे आसरा आहे का ते शोधत असतात. भिजलेल्या गोधड्या, अंगावरची किंवा मोजकी असणारी त्यांची कापडं, थोडेच असणारे पण खराब झालेले त्यांचे खाण्याचे सामान, रात्रभर थंडीत कुडकुडत जागत बसणारी अशी माणसं आणि त्यांना बिलगून भयभीत झालेली त्यांची पिलं. खरंच किती दयनीय अवस्था असेल ना. वर्षा विहाराला जाणारी माणसं पावसाकडे आनंद देणारा म्हणून बघत असतानाच त्याच पर्यटन स्थळाशी उघड्यावर पालं टाकून बनलेल्या किंवा पत्र्याची शेड असणाऱ्या घरातील माणसं आपल्या मुलांना घेऊन चहा, कांदा भजी आणि मक्याची कणसं विकताना बसलेले दिसतात. पावसाच्या माऱ्यात आणि थंडीत कुडकुडत 4 पैसे मिळतील म्हणून तिथली सगळी मंडळी जीवाचा आकांत करून पर्यटक शोधत असतात. त्याचवेळी उंच इमारतींच्या बाल्कनीत बसून धो पडणारा पाऊस काहींना सुखावत असतो, तर एकीकडे ठेंगणे असणारी, गळणारी, नदीपात्राच्या बाजूला असणारी घरं आणि त्या घरात शिरलेले पाणी बाहेर फेकत असणारी भयाक्रांत झालेली माणसं आपल्याला बघायला मिळतात. समाधानकारक पाऊस शेअर बाजारात आणि व्यापारात तेजी आणत असतानाच प्रलयकारी पाऊस अनेकांची आयुष्य उद्ध्वस्तही करून जात असतो. पुरात वाहून गेलेली माणसं, वाहून गेलेली घरं, शेतीवाडी ह्याने कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जात असते. कित्येक महिने त्यांना सावरायला लागतात. देवाला आपण करुणाकर म्हणतो. एकीकडे सुबत्ता असणारी घरं अजूनच सुखी होत असताना दुःखात असणारी माणसं अजूनच का दुःखी होत असावी? तेही अर्ध हाक मारीत असतीलच की त्याला. जीवनाचे हे कोडे इतके सहज सुटणारे कधीच नसते. देवाने असं करायला पाहिजे होतं, देवाने तसं करायला पाहिजे होतं असं बोलून मोकळे होतो आपण. पण त्या अनादी अनंतेश्वराला अंतिम परिणिती लक्षात घेऊनच वागावे लागते. निरागस बालकांची आसवं किंवा निष्पाप लोकांची साथ त्याला त्याच्या निर्णयापासून विचलित करीत नाही. तो कठोर वाटला, निर्दयी वाटला तरी तो सृष्टीचा संचालक असतो. तिचं भलं ज्यात आहे ते करताना तो कुणाच्या अश्रूंना महत्त्व देत नाही, हेच खरं नाही का? लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी. धन्यवाद.